शासनाच्या मायाचा चिन्ह मध्यस्थी करायची नीट करा नाहीत नका करू. इथं लोक मरायला लागले तुपाशी तापाशी. ती जी आर कव्हर काढते 5 महिन्यापासून. माय घालायला राज्य चालले ते कसलं. काही संयम असतो काही समाजाला बी. आम्हाला काही संयम आहे. 5-5, 7-7 महिने दिले तुम्हाला. तुम्ही काय येड्यात करायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला. म्हणा 31 मार्च पोत ही केलं 31 मार्च पोत. 31 मार्च त्याच्या बापाने केलं. 31 मार्च त्याच्या मायाचा चिन्ह कोणते भाडक होईल. 31 मार्च पर्यंत त्याच्या बापाने केलं. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर, त्यांची प्रकृतीची अवस्था बघितल्यानंतर तुम्हालाही हे जाणवलं असेल की मनोज जरांगे पाटील यांचा संयम आता सुटलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगत आहे. गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीला मनोज जरांगे आपल्या हजारो लाखो समर्थकांसह मुंबईमध्ये मोर्चा घेऊन गेले होते. मात्र तेथे मुंबईमध्ये प्रवेश करण्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळेल असा अध्यादेश त्यांच्या हवाली केला. मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये असा आरोप लावत मनोज जरांगे पुन्हा 10 फेब्रुवारी पासून उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास देखील नकार दिला. अशात अनेक अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार त्यांची भेट घेत होते. मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मनोज जरांगे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. मित्रांनो, मनोज जरांगे यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि काही नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. मात्र हे सुनावत असताना त्यांच्या तोंडातून एक ना अनेक शिव्यांची बरसात झालेली आहे. आपली खदखद व्यक्त करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी या अधिकाऱ्यांवर, सरकारवर शिव्यांचा वर्षाव करत यांना चांगलं झोडपून काढलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे बोलणं काळजीपूर्वक नीट ऐका आणि यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. शासनाच्या मायाचा चिन्ह मध्यस्थी करायची नीट करा नाहीत नका करू. इथं लोक मरायला लागले तुपाशी तापाशी. ती जी आर कव्हर काढते 5 महिन्यापासून. माय घालायला राज्य चालले ते कसलं. काही संयम असतो काही समाजाला बी. आम्हाला काही संयम आहे. 5-5, 7-7 महिने दिले तुम्हाला. तुम्ही काय येड्यात करायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला. म्हणा 31 मार्च पोत ही केलं 31 मार्च पोत. 31 मार्च त्याच्या बापाने केलं. 31 मार्च त्याच्या मायाचा चिन्ह कोणते भाडक होईल. 31 मार्च पर्यंत त्याच्या बापाने केलं. 5 महिने काय इकडे काय काढीत होते का. टन्ना त्यांचं कशाला गुन्हे केल्यावर खोटे ते आमच्या. परत सांगता प्रक्रिया सुरू आहे. मध्यस्थी करायची नीट करा नाही मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला. 2 दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणले. घेतलं का. कशाला बोलायला लावतर मग आम्हाला भिंगायला बघा काय तुम्ही. ही मध्यस्थी तुम्ही मध्यस्थी तात्पुरते आहेत. मी माझ्या जाती कोणाचा राहणार आहे खरं सांगणार आहे जातीला. जीव चालला आमच्या इथं. तुम्हाला काय होतंय. जातात त्यांच्या फुकटची इमानात बसून फुकट त्यांच्या भाकरी खाऊन माझ्या घरी येतं इथं समाजाचे म्हणून. डबल रोल करू नका. डबल रोल करू नका. जातीचा बी सरकारचा बी. शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका. जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी. आम्ही भरोसा ठेवला का नालायक जाऊन नाहीत. बोललं तसं करीत जा. मग घेतलं का अधिवेशन 2 दिवसात. मारता का माझ्या जातीला. तुमचे होईल फायदे 10-5 रुपये किंवा देते बढतं तुम्हाला नोकऱ्याला. मारता का आमचे लोक गोरगरिबाचे. तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते संबंध मेंटेन. तुमचं उचलतं ना घराची फोन दे. पण आम्हाला देता का 16वर. याने चालणार नाटकं. बघतो तुम्ही बी कसे 15-16 तारखेपोत अधिवेशनात कसं का पुढे घेतात आणि कशी अंमलबजावणी करीत नाही ते बघतो तुमच्याकडे. इथं जा व्हायला लागला अंगात सगळा. तुम्हाला काय होतं 50-12 सरकारच्या भाकरी खाऊन आला असतं आणि आमच्या संघ लागला गोड गोड गप्पा मारायला इकडं.
तुम्हाला मराठे काय असतात 15-16 तारखेला दिसते. तुम्ही बी मजा लावली का? अंगात अन्न पाण्याने आग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि याचे भांगार धावून आहे तुमचं सरकार. तुम्ही बी प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे भांगार धावून हो. तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग? राष्ट्रपती पाठराजवर उठा दिली तेव्हा ते मिरज मधल्या दंगलीतले गुन्हे कसं मागे घेतले तुम्ही? अजित पवार याचे कसं काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग? त्या सगळ्याचे कसं काय घेतले तुम्ही? किती गुन्हे दाखल तुम्हाला माग घेतलेले? आणि आमच्या याला प्रक्रिया सांगा आता. आमचे गुन्हे माग घेऊ नका, आदेश काढा. आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं, क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणा राज्यभर. जाऊन द्या 2-3 हजार पोलीसमध्ये, आम्हाला काही काम नाही. आम्ही 2-3 हजार पोरं जातो जेलमध्ये, यांना बी जाऊन द्या. नाटकं करायला आधी सूचना तुम्हीच काढली, आता अंमलबजावणी करायला काय झालं तुम्ही? तुम्हाला 15 तारीख 10 तारखेला होती, तुम्ही 16 तारीख कसं काय घेतली? म्हणलो नाही मी त्याच दिवशी, म्हणलो नाही 16 तारीख कसं काय घेतली? म्हणलो नाही 15 दिवस 10 तारखेला होते. नाही म्हणले ते चेंज करू, काय अडचण नाही का? हां, मी म्हणलं ते पितृसत्ता कशाला घेतलं रे? मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेतात, जाऊ द्या म्हणले. आता गडबडीत घेतलं तर परत बदलून टाका, बळकरडं करू म्हणले का नाही? मी सांगितलेली व्याख्या का मग घेत नाहीत सगळे सोयरे? आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना वरून जुडिशरी वगैरे ते चेंजेस करतात ना, म्हणले होते बरोबर होतं, तसं आपण म्हटलं होतं. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने घ्या. मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोयऱ्याचं त्याच्यातून एक पत्र बघायचं बस. तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी घ्या, मला पत्र बघून. नोंद नसलेलं मराठ्यांचे मला प्रमाणपत्र बघायचं. आता म्हणतात 20ला अधिवेशन, 18ला अधिवेशन, 31 मार्च तारीख केली. 31 मार्च सरकार राहील का? तुम्ही राहता का तुमच्या खाली? तुम्ही काय येडे समजला का? मराठ्याला काहीतरी राग रोष असं ना, काही इज्जत फिजत आहे ना. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र मराठा समाजाकडून अशी प्रतिक्रिया उमटत आहे की इतकं मोठं आंदोलन करून सुद्धा, जीवाचा इतका आटापिटा केल्यानंतर सुद्धा जर सरकारला अक्कल येत नसेल, सरकार जर आमचं म्हणणं मान्य करत नसेल, तर शेवटी अशी शिवराळ भाषा मनोज जरांगे यांच्या तोंडात आली तर त्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. मित्रांनो, खरं तर आरक्षणाचा मुद्दा किंवा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र सरकार सोडवू शकतं असं अनेक जणांचं म्हणणं आहे. मनोज जरांगे यांच्या या पावित्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 1 दिवसीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या अधिवेशनामध्ये काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. परंतु मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाज बांधव हे सर्वजण मनोज जरांगे यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. त्यांना विनंती करत आहेत की आपण कृपया पाणी घ्यावं, आपण उपोषण सोडावं, आपण आंदोलन चालूच ठेवूया. मात्र मनोज जरांगे कोणाचंही ऐकून घेत नाहीये. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अजूनपर्यंत जर तुम्ही महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाप्रपंच या YouTube चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी चटकन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात आणि आंदोलनासंदर्भात तुमचं जे मत आहे
आहे ते कमेंट मध्ये बिनधास्त मांडा. महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारने जे एक दिवसीय अधिवेशन तातडीने बोलवलं आहे त्यामध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल का? मनोज जरांगे यांना दिलेल्या अध्यादेशाचा खरंच काही उपयोग होणार आहे का? तो अध्यादेश अंमलात आणला जाणार आहे का? तुमचं काय मत आहे? सरकार मनोज जरांगे यांचं उपोषण आणि आंदोलन गांभीर्याने घेत नाहीये का? मनोज जरांगे आणि समस्त मराठा समाजाला कोणते सरकार योग्य न्याय देऊ शकेल असे तुम्हाला वाटते? ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तेव्हा महाप्रपंच या YouTube चॅनलशी जोडून राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.